चांगले ठणठणीत छान दिसतात. आत्महत्या केला असं वाटत नाहीये मला. त्यांना मदत केलीच पाहिजे, पण त्यांना ती सारखी कर्जमाफीची सवय लागते. सरकारची अडवणूक करू नका तुम्ही. आर्थिक अडचणीत सरकार पण आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. तरी पण तुम्ही आंदोलन करताय, चुकीचं आहे. रोहित पवार शेतकरी कर्जमाफीतील अटींवरून रोहित पवार हे पंढरीत ठाण मांडून बसले होते. त्यांच्या आंदोलनात एक महिला अचानक घुसली आणि भलतंच ज्ञान पाजळू लागली. शेतकऱ्याला कर्जमाफीची सवय लावू नका असं विधान करणाऱ्या एका महिलेला आता बळीराजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. आमदार रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनादरम्यान घडलेल्या या प्रकाराचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटतायत. ज्याला शेतीची माती माहिती नाही त्यानं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये अशा शब्दात शेतकऱ्यांनी या महिलेचा समाचार घेतलाय. ही महिला कोण होती आणि शेतकऱ्यांविरोधात रोहित पवारांच्या आंदोलनाविरोधात ही महिला नेमकी काय बोलली आणि आता त्या महिलेचा कसा समाचार घेतला जातोय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. आमदार रोहित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि सरकारकडून घातल्या गेलेल्या जाचक अटींच्या विरोधात पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा रोहित पवारांची प्रकृती उपोषणामुळे काहीशी खालावली होती तेव्हा एक महिला अचानक आंदोलनस्थळी पोहोचली. तिनं थेट रोहित पवारांशी संवाद साधत त्यांना काही सल्ले दिले. ही महिला म्हणाली, उपोषण करून काही होणार नाही. तुम्ही तुमचं सरकार सत्तेत आणा आणि मग काय निर्णय घ्यायचे ते घ्या, पण शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीची सवय लावू नका. मला असं म्हणायचं आहे, तुमचं नाव काय? त्यांना मदत केलीच पाहिजे, पण त्यांना ती सारखी कर्जमाफीची सवय लागते. रोहित पवारांना माझं असं आव्हान आहे की तुम्ही तुमचं सरकारी याच्यासाठी प्रयत्न करा आणि तुम्ही सरकार आलं की पूर्ण कर्जमाफी द्या. नाव काय तुमचं? आता सरकारची अडवणूक करू नका तुम्ही. नाव काय? कुठून आलं? आर्थिक अडचणीत सरकार पण आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. तरी पण तुम्ही आंदोलन करताय, चुकीचं आहे. कुठून आलात तुम्ही? नाव काय? मी कल्याणची आहे. हा, नाव? अधिक महिना आहे म्हणून दर्शनाला आली इथे. आम्ही कुठल्याच पक्षाचे नाही आहोत, आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत. पण आता सरकारची अडवणूक होती. चांगले ठणठणीत छान दिसतात. आत्महत्या केला असं वाटत नाहीये मला. नाव काय तुमचं? नाव? रोहित पवार. या सरकारकडे काही नाहीये. तुमचं सरकार आणा आणि 100% कर्जमाफी करा. कशाला अन्नत्याग आंदोलन करताय? सरकार आणायचा प्रयत्न करा तुमचं, बरोबर? अन्नत्याग सोडून द्या, काही उपयोग होणार नाहीये त्याचा. त्याच्यापेक्षा सरकार आणा तुमचं आणि पूर्ण कर्जमाफी देऊन टाका. मी इथली माहेरी आली आहे, कल्याण. आंदोलन बंद करा, आंदोलन थांबवा, सरकार आणा तुमचं आणि पूर्ण कर्जमाफी करा. कुठली अट ठेवू नका आणि करू शकाल तुम्ही ते. महिलेचं हे विधान कॅमेऱ्यात कैद झालं आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं. हे विधान ऐकताच आंदोलनस्थळी उपस्थित असलेले शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या मते कर्जमाफी ही काही आनंदानं घेतलेली गोष्ट नाही, तर ती एका हताश बापाची गरज आहे. ताई, तुम्ही एसी गाडीत फिरता किंवा शहरात राहता म्हणून तुम्हाला हे ज्ञान पाजळणं सोपं वाटतंय. एकदा भर उन्हात शेतात राबून दाखवा आणि निसर्गानं पीक हिरावून नेल्यावर काय वाटतं याचा अनुभव घ्या. अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी या महिलेला काही टोकदार प्रश्नही विचारले आहेत. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर व्यापारी किंवा उद्योजकांचं कोट्यवधींचं कर्ज माफ होतं तेव्हा कोणालाही सवय लागते असं वाटत नाही. मग केवळ शेतकऱ्यांच्या अल्पशा कर्जमाफीवरच बोट का ठेवलं जातंय? निसर्गाचा लहरीपणा, खतांचे वाढलेले भाव आणि शेतीमालाला न मिळणारा हमी भाव यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो हे या महिलेला का समजत नाहीये असा सवाल उपस्थित केला जातोय. रोहित पवार यांनी स्पष्ट केलं होतं की हे आंदोलन केवळ राजकारणासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी आहे. सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक जाचक अटी आहेत ज्यामुळे लाखो शेतकरी या लाभापासून वंचित राहत आहेत. या अटी रद्द करून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सन्मानानं जगता यावं ही या आंदोलनाची प्रमुख मागणी होती. या महिलेला तुम्ही कुठल्या असं पत्रकारांनी विचारल्यानंतर मात्र त्यांनी थोडंसं थांबत मी कल्याणची असं सांगितलं.
आता कल्याणमधून या ताई पंढरपुरात दर्शनाला आल्या आणि राज्याच्या अन्नदाता त्याच्या ताटात माती मारून गेल्या, अशीच ही अवस्था म्हणावी लागेल. कांदा जरा महागला की लगेच बजेट कोलमडलं बोलणाऱ्या या बाईंना कोण सांगणार की हाच कांदा दरवर्षी शेतकऱ्याला मरणाच्या दारात उभं करतोय. शेतमालाला कवडीमोल भाव मिळाल्यानं कर्जबाजारी होऊन अनेक शेतकऱ्यांवर फास घेण्याची वेळ येतेय. राज्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा कदाचित या ताईंना माहीत नसावा किंवा यांच्या संवेदना मेल्या असाव्यात, म्हणूनच यांच्या तोंडून अशी वाक्य निघतायत. या महिलेच्या या विधानानंतर सोशल मीडियावर 2 गट पडलेले दिसले असले तरी शेतकरी वर्गातून मात्र एकच सूर उमटतोय, तो म्हणजे निषेधाचा. शेतकरी कर्जमाफी मागत नाही तर तो त्याचे हक्क मागतोय. जर मालाला रास्त भाव मिळाला तर आम्हाला कर्जमाफीची गरजच उरणार नाही, असं मत अनेक शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय. दरम्यान या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांची भेट घेतली. सरकारनं या प्रकरणावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर रोहित पवारांनी आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं. मात्र त्या महिलेने केलेलं विधान आणि त्यावर शेतकऱ्यांनी दिलेला सनसनीत समाचार हा या आंदोलनातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलाय. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वरवरचं भाष्य करणाऱ्यांना आता बळीराजानं आरसा दाखवलाय.